मला भागाशी बोलत असताना काही माझे सहकारी सांगत होते की दादा इथं 2018ला 9 कोटी रुपयाचा कर्जत मुरबाड ब्रिज तो त्या ठिकाणी मंजूर झाला, परंतु कॉन्ट्रॅक्टर काही काम करेना, शेवटी पळून गेला। अरे का पळून गेला? त्याच्याकरता एक समिती बसवावी लागेल। मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्रजींना सांगणार एक समिती बसवा। अरे लोकप्रतिनिधींनी आम्ही पण 8 वेळेला बारामतीत लाखाच्या फरकाने निवडून येणारा मी एक कार्यकर्ता आहे, बाकीचे सहकारी निवडून येतात। निवडून आल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतात, केंद्र सरकारमधून आलेली, राज्य सरकारमधून आलेली, जिल्हा वार्षिक योजनेतून आलेली, वेगवेगळ्या निधीतून आलेली, CSR मधून आलेली, त्याला काय अडचण होते ती दूर करायची असते। काही लोक तर मला कळतच नाही, काही लोकप्रतिनिधी असे का करतात? ते पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टरला असा काही झटका देतात की कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला तिथं कामच करायचं नाही। त्याच्यामुळं आज वाहतुकीची कोंडी होती, त्याच्यामुळे तिथं बॉटलनेक होतोय। हे कसं कर्जतकरांना समजत नाही का? तुम्ही लक्षात घेत नाही? शेवटी तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचार करा ना, कोण आपल्याला मदत करणार आहे, कोण आपल्या अडचणी सोडवणार आहे? पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे। आज वरनं टाटा धरणातनं वीज तयार होऊन पाणी खाली येतं, वास्तविक पाण्याचा प्रश्न गंभीर होता कामा नये। इथं उलट पाणी मुबलक आहे, आज ते पाणी पुढे नंतर समुद्राला जातं आणि आमच्या कर्जतकरांना मात्र व्यवस्थित पाणी मिळत नाही। ही शोकांतिका नाहीये, हे अपयश नाहीये, हे कुणाचा तरी पाठपुरावा करायला ती व्यक्ती कमी पडलेली नाहीये। उपजिल्हा रुग्णालय, तिथं डॉक्टर नाही, तिथं व्यवस्था नाही, तिथं स्टाफ नाही। अशा पद्धतीनं जर झालं तर आता इथनं वेगवेगळ्या जुना हायवे गेलेला आहे, पलीकडच्या बाजूला नवीन हायवे गेलेला आहे, आपला मुरबाडला जाणारा रस्ता देखील महत्वाचा झालेला आहे। माथेरानला अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात, माझ्या कर्जतच्या परिसरामध्ये अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात। पुढं इकडनं काही माळशेज घाटामध्ये देखील पावसाळ्यामध्ये तिथला सगळा जो हिरवगार निसर्ग सौंदर्य आहे, तिथला पाऊस आहे, तिथले धबधबे ते बघण्याच्या करता जातात। अशा पद्धतीची एकंदरीत निसर्गाने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याचा फायदा इथल्या तरुणींना कितपत होतोय, इथल्या वडीलधाऱ्यांना कितपत होतोय, इथल्या सर्वसामान्यांना कितपत होतोय, याचाही विचार तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत असताना केला पाहिजे।